यातून पाकिस्तान शहाणपण शिकणार आहे का? आणि त्यांची जी काही शिपूट वाकडी आहे ती वाकडीच राहणार आहे, ती सरळ होणार आहे का नाही? शेपूट वाकडी जाणार आहे. तर आत्ताची परिस्थिती ही अधिक तणावाकडे निघालेली परिस्थिती आहे. आता चकमकीचं स्वरूप आहे, त्याला युद्धाचं स्वरूप घेऊ शकते. जुने फोटो, जुने इमेजेस काढून, जुने व्हिडिओज काढून सोशल मीडियावर त्यांनी ते व्हायरल केलं झालंय. म्हणजे एक प्रकारचं ऑनलाईन प्रोपगंडा वॉरचं एक आव्हान आता आपल्यासमोर उभारलंय. पेहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तान मधले जे काही दहशतवादी तळ आहेत, 9 दहशतवादी तळ त्यांनी उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानच्या लष्करी अधिकारी असतील किंवा नेते असतील त्यांच्यावर थोडंसं पाणी पडालं आणि या सगळ्यांतर भारतानं देखील त्यांना वॉर्निंग दिली होती बाबा इथून पुढे ही परिस्थिती चिघळायला नको. आणि असं असताना सुद्धा पाकिस्ताननं आज पुन्हा मिसाईल अटॅक भारतावर सुरू केले आहेत. पाकिस्तानच्या नेत्यांच्या मध्ये सुद्धा एक गोंधळ दिसून येतो की त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं म्हणणं आहे की बाबा हल्ले थांबवा, तणाव निवळू दे. आणि इकडं त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा आम्ही बदला घेऊ. यामध्ये एक काहीतरी कन्फ्युजन यामध्ये दिसून येते पहिली गोष्ट. आणि असं असताना आणि भारतानं सुद्धा इशारा देऊन बाबा हे परिस्थिती ही चिघळू नये असं असताना त्यांनी मिसाईल अटॅक चालू केलेत. भारताने त्याला चांगल्या पद्धतीनं उत्तरं दिलेलं आहे. भारताकडे S-400 रशियन बनावटीची ही डिफेन्स सिस्टीम आहे आणि त्यांनी ह्या क्षेपणास्त्र हल्ला त्यांनी परतावून लावलेला आहे. पण ही जी परिस्थिती आता जी चिघळते आहे ही आता ही पुढं कशी वळण घेईल असं तुम्हाला वाटतं? पहलगामच्या हल्ल्याला जे उत्तर दिलं, 9 दहशतवादी तळांवर भारतानं हवाई हल्ले केले, त्याच्यावरची प्रतिक्रिया पाकिस्तानकडून येणार हे अपेक्षित होतं. आता हे हल्ले करताना भारतानं एक काय म्हणता येईल की राजनैतिक रिस्पॉन्सची चौकट ठरवून घेतली. म्हणजे काय तर हल्ले करताना भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानची हवाई सीमा ओलांडलेली नाही आहे. हल्ले केले ते भारताच्या हवाई सीमेतून केले आहेत, पण हल्ले केले पाकिस्तानमध्ये, डीप पाकिस्तानमध्ये केले. लाहोरमध्ये केला, भावलपूरमध्ये केला, म्हणजे लाहोरच्या जवळ मोहितकेमध्ये केला. हे पाकिस्तानमध्ये खूप आतवर जाऊन हल्ले केले आहेत, पण हवाई हद्द ओलांडलेली नाही आहे. याचा अर्थ काय तर आम्ही आमच्या हवाई हद्दीत राहूनच दहशतवाद्यांवर प्रिएम्प्ट हल्ले करतो. प्रिएम्प्ट म्हणजे तिथून हल्ला होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही आधीच ते डिसमॅन्टल करतो. या प्रकारचे हल्ले जगातल्या अनेक देशांनी अनेक वेळा केले आहेत. त्यामुळं आपल्याला 2 गोष्टी आहेत. एक मेसेज द्यायचा आहे की आम्ही दहशतवादी हल्ले सहन करणार नाही, आम्ही रिटॅलिएट करू. दहशतवाद्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करायचं आहे, ते केलं. पण ते करत असताना जागतिक समुदायाला काहीतरी सांगावं लागतं. तर ती भारताची सांगण्याची हे काय आहे, म्हणजे ती चौकट काय आहे तर आम्ही आमच्या देशातल्याच हवाई हद्दीच्या आत राहून पाकिस्तानमध्ये हल्ले केले जे दहशतवादी तळांवर आहेत. आणि असं करताना आम्ही पाकिस्तानचे लष्करी तळ किंवा नागरी वस्त्यांवर हल्ले केलेले नाही आहेत. असं केल्यामुळं आमचा अधिकार आहे की आमच्यावर जे हल्ले करणार असं आमची कन्फर्म माहिती आहे त्यांना संपूर्ण आमचा अधिकार आहे तो आम्ही बजावला आहे. त्यामुळं आता हे पुढं एस्केलेट होऊ नये, याची व्याप्ती वाढू नये असं कालच्या भारताच्या सगळ्या सांगण्याचा टोन होता. हल्ले केले हे आहेच, पण हे एस्केलेट होऊ नये म्हणजे का तर आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे की ज्याच्यामुळे पाकिस्ताननं प्रोव्होक व्हावं. ही झाली आपली स्टोरी. भारतानं हे एस्केलेट होऊ नये, चिघळू नये एवढं सांगून सुद्धा त्यांनी ही झाली आपली स्टोरी, भारताची स्टोरी की आम्ही हे का केलं. आता पाकिस्तानच्या दृष्टीनं काय आहे की तुम्ही काही म्हणालात तर त्यांच्या भूमीत हल्ले झालेले आहेत आणि असे हल्ले झाल्यानंतर स्वाभाविकपणे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचं लष्कर कायम अशी भूमिका घेत आलेलं आहे की भारत आपला एक काय कधीही पाकिस्तानला संपवायला बसलेला देश आहे आणि त्याच्यापासून रक्षण फक्त लष्कर करू शकतं. बाकीची पाकिस्तानमधली कुठली व्यवस्था, मुलकी व्यवस्था करू शकत नाही, न्याय व्यवस्था करू शकत नाही, लष्कर करू शकतं. त्यामुळं लष्करावर विश्वास ठेवा आणि आत्तापर्यंत लष्कराचं पाकिस्तानमधलं महत्त्व हे प्रामुख्यानं त्यासाठी आहे. आता असे हल्ले जेव्हा पाकिस्तानमध्ये आत जाऊन होत आहेत की जे त्यांची संरक्षित स्थळं आहेत असं म्हटलं जाते, तिथं हल्ले होत आहेत, तेव्हा स्वाभाविकपणे पाकिस्तानच्या लष्कराच्या क्षमतेविषयी प्रश्न तयार होतो की असे हल्ले होत असताना तुम्ही काय केलं. तुम्ही रोज उठून सांगताय की आम्ही भारताला काय जशाच तसं उत्तर देऊ शकतो, आम्ही थोडीच थोडा आहोत, तर मग तुम्ही काय केलं असा प्रश्न तयार होतो. हा एकूण लष्कराच्या प्रतिष्ठेशी जोडलेला मुद्दा आहे आणि ते कुठल्याही लष्कराला डील करणं सोपं नाही आहे. त्यामुळं पाकिस्तानला म्हणणं भाग होतं
की आम्ही रिटालिएट करू, आम्ही जशाचं उत्तर देऊ, त्यांच्या पंतप्रधानांची प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ वगैरे जी भूमिका आहे ती त्यासाठी होती. हे कळत असताना त्यांना पण जागतिक व्यवस्थेशी खेळायचं आहे. ती प्रतिक्रियेचा संदर्भ होता तो त्या संरक्षण मंत्र्याच्या प्रतिक्रियेशी, की ते म्हटले की तुम्ही हे थांबवलं तर आम्ही पण तणाव कमी करू. त्यामुळे हे काय म्हणता येईल की जनमत मग कुठल्या बाजूने वळवायचं यासाठीचा हा डाव आहे. यानंतर सुद्धा ते रिटालिएट करणं हे कळत होतं आणि काय भारताला माहित नाही का, तर स्वाभाविक आहे की इतके तुम्ही जोरदार हल्ले केले, त्याचा एक जगभर प्रतिसाद मिळतोय त्याला. ते झाल्यानंतर पाकिस्तान काही ना काही ते करणार. आणि हल्ले झाल्यापासून जी काश्मीरची सीमा आहे म्हणजे जम्मू अखनूर वगैरे हा जो सगळा भाग आहे त्याच्यावर जोरदार शेलिंग चालू आहे. नाही, शेलिंग आहे ते प्रामुख्यानं काश्मीरच्या बॉर्डर आहे, काही प्रमाणात पंजाबच्या बॉर्डर आहे. आणि नंतर त्यांनी काल रात्री मिसाईल अटॅक सुरू केले आणि ते मिसाईल अटॅक जवळपास 15 ठिकाणांवर झाल्याचं दिसतंय. म्हणजे प्रयत्न केला 15 ठिकाणी करायचा. त्याच्यामध्ये अवंतीपोरा, जम्मू हे काय काश्मीरमधले भाग आहेत, बठिंडा, अमृतसर हे सगळे पंजाबमधले भाग आहेत, भूजसारखा भाग हा गुजरातमधला आहे, फलोरीसारखा भाग हा राजस्थानातला आहे. म्हणजे भारताच्या सीमेवर असलेल्या सगळ्या भागामध्ये मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला. आता मिसाईल अटॅक हे या आधुनिक वॉरफेअरमधलं एक महत्त्वाचं हे आहे, म्हणजे हत्यार आहे की ज्याच्यातून संदेश पण देता येतोय, डिस्ट्रक्शन पण करता येते, सगळं करता येते. मिसाईल अटॅकला अँटी मिसाईल ची हे आहे, म्हणजे त्याला प्रतिकार करण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख केला ते S-400 अँटी डिफेन्स सिस्टम आहे, ती आपली रशियन बनावटीची आहे. ती आत्ता जगातली अत्याधुनिक अशी व्यवस्था आहे. पाकिस्तानकडं HQ-9 नावाची चिनी बनावटीची अशीच प्रकारची व्यवस्था आहे. पाकिस्ताननं जे हल्ले केले त्यातले सगळे हल्ले जवळपास न्यूट्रलाइज झाले. भारतानंच ऑफिशियली सांगितलं आहे की ती मिसाईल पाडली. म्हणजे काल विशेषतः पंजाबमध्ये, काही प्रमाणात राजस्थानमध्ये आकाशात काही ना काही असे हे दिसत होते, म्हणजे काहीतरी घडते दिसत होतं, ते चमकत होतं. ते पाकिस्तानचे मिसाईल हल्ले आणि त्याला भारताने दिलेलं प्रत्युत्तर ते हवेतच नष्ट करणं, यामुळे घडणं आहे ते फिक्शन होतं. आता या हल्ल्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पण बातम्या आहेत, पण बहुतेक मिसाईल अटॅक भारतानं न्यूट्रलाइज केला आहे, म्हणजे त्याचा काही परिणाम झालेला नाही. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो भारतानं लाहोरमधली जी पाकिस्तानची डिफेन्स सिस्टम आहे त्याच्यावर अटॅक केल्याच्या बातम्या आहेत. ते आता कन्फर्म होतील, पण अशा बातम्या आहेत. आणि त्यानुसार तिथली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती भारतानं मोठ्या प्रमाणात डॅमेज केली आहे. म्हणजे आत्तापर्यंत हल्ला प्रति हल्ला याच्यामध्ये पाकिस्ताननं उत्तर द्यायचा प्रयत्न तर केला आहे, पण त्या प्रत्येक उत्तराला भारताकडून तसंच चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यांचे सगळे हल्ले न्यूट्रलाइज केले आहेत. म्हणजे आत्ता आपण बोलत असतानाची परिस्थिती काय आहे तर सतत एस्केलेटरी लढाई ज्याला म्हणतात ती पुढे निघालेली आहे, ते थांबत नाही आहे. आपल्याला आपल्या बाजूनं, मी कालच म्हणालो की आपल्या बाजूनं अध्याय संपला, आपण हल्ले केले, जी भावना होती बदला घ्या ती केली, जो संदेश द्यायचा होता तो दिला आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करणं हा यातला मुख्य उद्देश होता, तो आपला झाला. त्यानंतर आपल्या दृष्टीनं आता युद्ध न झालेलं चांगलं, पण एकदा हे सुरू झालं की कोणाच्या हातात नसते. युद्ध झालं तर काय, तर त्याची तयारी आहे हे आपण दाखवतोय कालपासून, की तुम्ही मिसाईल अटॅक केला तर आमची अँटी मिसाईल यंत्रणा ती सक्रिय होईल, तुमच्या मिसाईलचा परिणाम होऊ देणार नाही. अर्थात याच्यामध्ये काही ना काही ते डॅमेज होतच असतं, जसं या बातम्या आहेत की 15-16 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकारचं डॅमेज हे एकदा युद्ध सुरू झालं किंवा असा संघर्ष होतो त्यामुळे होणार, आपल्या बाजून होणार, हल्ल्यात तिकडेही त्या प्रकारचं डॅमेज होणार. तर आत्ताची परिस्थिती ही अधिक तणावाकडे निघालेली परिस्थिती आहे, म्हणजे तणाव कमी झालेला नाही तर तो तणाव वाढतोय, अशा अवस्थेत आपण आहोत. आपण नागरी वस्तीचा बाबा त्याबाबत खबरदारी घेतली, बरोबर, नेमके दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले. भारताकडनं ही बाजू, जी काही बाजू संयमाची ती पाळी गेली. बरोबर. पाकिस्ताननं मात्र आपले लष्करी टार्गेट करणं, आपल्या नागरी वस्तींवर हल्ले करणं, हे पाकिस्तानची खुमखुमी वाटत नाही काही सगळी? साहजिकच आहे हे, म्हणजे पाकिस्तानची खुमखुमी यात अतिशय स्पष्ट दिसते. ठरवले ते सगळे दहशतवादी तळ म्हणजे लॉन्चपॅड किंवा प्रशिक्षण केंद्र अशी सगळी टार्गेट केली आहेत. आता पाकिस्तानच्या बाजून म्हणतात काय की ते लॉन्चपॅड ते तळ कधीच बंद झाले आहेत. जैश ए मोहम्मदवर बंदी घातली त्यानंतर तो तळ बंद झाला, लष्कर तोयबा बंदी घातली त्यानंतर तो तळ बंद झाला, कारण ऑफिशियली त्यांनी बंदी घातली. जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायानं त्यांना टेररिस्ट ऑर्गनायझेशन असं डेसिग्नेट केलं या संघटनांना, तेव्हा पाकिस्तानला बंदी घालण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांचा असा दावा आहे की ते बंदी घातल्यानंतर ते तळ संपले आणि तिथं काही वेगळ्या गोष्टी चालत आहेत, असं असताना सुद्धा भारतानं हल्ला केला. पण वास्तवात ते दहशतवादी तळ होतेच, आपल्याकडचं क्रेडिबल इनपुट इंटेलिजन्स आहे आणि त्यानुसार ते हल्ले झाले होते. असं झाल्यानंतर पाकिस्ताननं जे हल्ले केले ते एक तर भारताच्या लष्करी इस्टॅब्लिशमेंटवर करायचा प्रयत्न आहे आणि दुसरा नागरी वस्त्यांवर पण करायचा प्रयत्न आहे. ते
त्यातले बहुतेक हल्ले आपण परतवले, पण त्या प्रकारचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नानंतर काय होणार आहे की जसे नागरिकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याची प्रमाण वाढायला लागेल तसं हे एस्केलेशन वाढत जाईल. त्याला प्रत्युत्तर तुम्हाला तितक्याच जोरदारपणे द्यावं लागेल. आणि मग जे रिस्ट्रेन आहे की आपण फक्त दहशतवादी तळ हे केले, पाकिस्तानच्या लष्करी इस्टॅब्लिशमेंटला पण कुठं हात लावला नाही, हे भारताला कुठल्या तरी टप्प्यावर सोडावं लागेल. पाकिस्तानचं असंच करत राहिला तर, आणि ते जेव्हा होईल तेव्हा या युद्धाची व्याप्ती म्हणजे आता चकमकीचं स्वरूप आहे त्याला युद्धाचं स्वरूप येऊ शकते. एकूण परिस्थिती जर बघितली तर भारत ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आहे. हे पाकिस्तानच्या जनतेलाही कळते किंवा त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांनाही कळत असेल, पण त्या अधिकाऱ्यांनी, लष्करी अधिकारी असतील, नेते असतील, त्यांना आता तोंड दाखवायला सुद्धा त्यांना तिथं जागा उरलेली नाही. पण त्याने आता प्रोपगंडाचं एक हत्यार तरी आता काढलेलं आहे. जुने फोटो, जुने इमेजेस काढून, जुने व्हिडिओज काढून सोशल मीडियावर त्यांनी ते व्हायरल केलं झालंय. म्हणजे एक प्रकारचं ऑनलाईन प्रोपगंडा वॉरचं एक आव्हान आता आपल्यासमोर उभारलंय. आता भारत त्याचं खंडन करतंय, आपल्या भारतीय नागरिकांना आव्हान करायला आले की बाबा काय असे ते मेसेजेस फॉरवर्ड करू नका किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. भारताकडून आपल्याकडून ती दखल घ्यायला लागले. त्यांना काउंटर सुद्धा काही गोष्टी ते हे करायला लागले. तर हे एक फ्रस्ट्रेशन वाटते काय पाकिस्तानचं, बाबा त्यांना एक सोशल फ्रस्ट्रेशन आले बाबा ह्यासाठी हे सगळे चालायचं, असं तुमचं काय मत आहे यावर? नाही, एक यातल्या 2-3 अँगलवर आपण विचार करायला पाहिजे. एक तर पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला काहीतरी पोझिशन घेणं, एक देश म्हणून त्याला काही पर्याय नव्हता. आणि ती पोझिशन मी म्हणाल तसं 2-3 प्रकारे ते घेता येते. एक तर आम्ही बदला घेऊ, तुम्ही हल्ले थांबवले तर तणाव कमी करू, म्हणजे एका बाजूला एक वाट पण सोडतायत. आणि जर ती वाट पुढे न्यायची असेल, समजा हे आता थांबवायचं असेल, कारण कुठल्याही युद्धामध्ये कुठंतरी एक काय म्हणता येईल की वाट ठेवायची असते की थांबायचं कधी किंवा कशा थांबायचं. तर त्यासाठीचा एक प्रोपगंडा त्यांनी काल सुरू केला. प्रोपगंडा काय आहे तर भारतानं हल्ला केला हे काय आहे, पण आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं त्याच वेळेला आणि भारताची 5 विमानं पाडली, असं ते काल सांगत होते. ते सगळं इंटरनॅशनल मीडिया, अमृतसरच्या लष्करी तळावर आम्ही हल्ला केला, राफेलची एवढी विमानं पाडली, राफेल 3 पाडली, एवढे भारतीय सैनिक आम्ही कैद केले, अशा प्रकारचा काल त्यांनी, त्यातला मेजर होता तो 5 विमानं पाडली. 5 लढाऊ विमानं पाडणं हे कुठल्याही मोहिमेमध्ये खूप मोठं हे आहे. म्हणजे भारताचं असं झालं तर खूप मोठं डॅमेज असं म्हणता आलं असतं, पण वास्तव काय होतं तर असं काही झालेलं नाही. पण पाकिस्तानने इतक्या अग्रेसिव्हली सांगितलं, त्यामुळे सगळ्या इंटरनॅशनल मीडियामध्ये पाकिस्ताननं क्लेम केला असं म्हणत या बातम्या चालल्या. आणि त्याचा काही प्रमाणात का असेना जगभरात परिणाम दिसायला लागला. आता भारताने त्याला उत्तर दिलं आहे. विशेषतः चीन हा मुद्दा खूप उचलून झाला. चीनचा ऑफिशियल मीडिया आणि चीनच्या सगळ्या सोशल मीडियामध्ये वातावरण असं तयार करायचा प्रयत्न केला की भारतानं हल्ले केले, पण त्याला पाकिस्ताननं जबरदस्त उत्तर दिले असं करायचा प्रयत्न केला. त्यांच्या सगळ्या सोशल मीडियात त्या प्रकारे वेबमध्ये बघा त्या प्रकारचं काल हे दिसत होतं. आज भारतानं त्यांना ऑफिशियली उत्तर दिलं आहे, आज की काल दिलंय की तुम्ही तुमच्या फॅक्ट आधी चेक करा, असं काही हे करण्यापूर्वी. कारण ज्या इमेजेस दाखवले जात आहेत ही जुनी प्लेन क्रॅश झाले, जे 2024 आहे, 2021 आहे, की जे अपघातात क्रॅश झाले आहेत, त्याचा काही कुठल्या युद्धाची किंवा कुणी हल्ला करण्याची संबंध नाही आहे. तर त्या इमेज दाखवून तुम्ही आता काहीतरी पाकिस्तान विमान पाडले असं दाखवता, हे खोटा आहे, प्रोपगंडा आहे. तर या प्रकारचा प्रोपगंडा पाकिस्तान करतोय. याचं कारण त्यांना आम्ही काहीतरी केलं हे इंटरनल जनतेला खपवायचं आहे, एक पळवाट ठेवायचे. समजा इंटरनॅशनल दबाव आला आणि सगळंच थांबलं तर सांगायला पाहिजे की त्यांनी हल्ला केला आणि आम्ही पण 5 विमानं पाडली, त्यामुळे आता हे थांबवलं, एवढंच आहे त्याच्यामध्ये. पण त्यात ते त्यांचं हेतू साध्य होणार नाही, कारण भारताने ते सगळं एक्सपोज केलं आहे, सगळ्या प्रकारचा प्रोपगंडा एक्सपोज केला आत्तापर्यंतचा. आणि दुसऱ्या बाजूला युद्धामध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये या प्रकारे दोन्ही बाजूनं किंवा युद्धात असलेल्या सगळ्या बाजू आपापल्या पद्धतीनं माहितीचा वापर करत असतात, माहितीचा वेपनाइज करण्याचा प्रयत्न माहिती करत असतात. ते पाकिस्तान करतोय आणि त्याला आपण उत्तर देतोय. आत्ताची स्टेज आहे, हे माहितीचं युद्ध एस्केलेट व्हायला लागले. म्हणजे आपल्या मीडियातून पण आपली बाजू आपण जोरात मांडणं आहे स्वाभाविक आहे, पण पाकिस्तान मात्र खोट्यावर आधारित ते करायचा प्रयत्न करतो. म्हणजे खरं तुम्ही जास्त जोरात खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, यामधले ही लढाई. पण खोटं फार काळ टिकत नाही. फक्त आता काय झालंय की सोशल मीडियाचा प्रसार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ह्याच्यातून काहीही तयार करता येणं शक्य झालंय. त्याचा वापर होतोय, जे युक्रेनच्या युद्धात पण झालं, पण ते फार काळ टिकत नाही. युक्रेनच्या युद्धात पण आपण बघितलं, हमास आणि पॅलेस्टाईनमध्ये पण बघितलं की या खोट्या इमेजेस, खोटे व्हिडिओ हे काही काळ चालतंय, पण ते फार चालत नाही. शेवटी उपयोगाला काय येते, तुमची ऍक्च्युअल फायर पॉवर काय आहे, तुमच्या क्षमता काय आहेत,
त्याच उपयोगाला येतात आणि तिथं आपण सहज आहोत, फार सहज आहे. त्यामुळं या प्रोपागंडाचा एका मर्यादेच्या पलीकडं खूप काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. आणखी एक मुद्दा यातला महत्वाचा म्हणजे की कालच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पडसाद उमटायला लागले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून काही प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. बरोबर. विशेषतः चीन असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, ब्रिटन असेल. पण असं एक जनरल एक ऑब्झर्वेशन, एक निरीक्षण असं दिसतंय की ह्या सगळ्या प्रतिक्रिया या सावध आणि संयमित अशा आहेत. चीननं अति टोकाचा काही त्याला तीव्र निषेध केला नाही, फक्त ही घटना दुर्दैवी आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. ट्रम्पने काल शेमपूल म्हटलं, पण आज त्यांनी सगळ्याच ताजंच ट्विट असं आहे की हे जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. tit for tat. आता दुपारी सुद्धा बघितलं तर ब्रिटनमध्ये प्रीती पटेल ज्या खासदार आहेत संसदेमध्ये ब्रिटनमध्ये, त्यांनी संसदेत सांगितलं की हाच तो पाकिस्तान जिथं लादेन लपला होता. म्हणजे अशा प्रकारच्या या प्रतिक्रिया या सगळ्या या जगभरातून सगळ्या येत आहेत. तर ते दोन मुद्दे यातले महत्वाचे आहेत. एक मुद्दा म्हणजे असा आहे की या प्रतिक्रिया येत असताना भारताचा जागतिक स्तरावर प्रभाव वाढलाय असं आपल्याला वाटतंय का, हा पहिला मुद्दा. दुसरं की संपूर्ण जग आपल्या विरोधात दिसतंय किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारच्या प्रतिकूल प्रतिक्रिया येत आहेत, हे असताना पाकिस्तानला काही शहाणपण यातनं काही येणार आहे का? म्हणजे दहशतवाद हा संपूर्ण जगासमोरचा हा प्रश्न आहे, तो विषय. आणि भारतानं नेमकं दहशतवादी तळच ते सगळे ते उद्ध्वस्त केलेले आहेत. यातून पाकिस्तान शहाणपण शिकणार आहे का? आणि त्यांची जी काही शिपूड वाकडी आहे ती वाकडीच राहणार आहे, ती सरळ होणार आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं यावेळी? नाही, यात आता एक बघायला पाहिजे आपण की पाकिस्तानवर यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्राईक करून सुद्धा आपण किती प्रत्येक स्ट्राईक कशासाठी होता, तर आता दहशतवाद्यांना तुम्ही बळ दिलं तर आम्ही या प्रकारचे हल्ले करू असं सांगून एक थ्रेशोल्ड आहे तो वाढवायचा होता. ते वाढवून सुद्धा पाकिस्तान काही थांबत नाही. त्यामुळं पाकिस्तान आजच्या कुठल्या हल्ल्यामुळं कायमचा दहशतवाद थांबवेल हे थोडंसं हे आहे, त्यांची शेपूट वाकडी जाणार आहे. एक मिनिट, म्हणजे मगाशी मला एक परत सांगितलं की 25-30 वर्ष पाकिस्तान या पद्धतीचे हल्ले 1990-91 पासून ते त्यांचे हल्ले काश्मीरमध्ये चालू आहेत. हे कुठेतरी कायमचं थांबायला पाहिजे. याला काय करायला पाहिजे, तुमच्या काय वाटते, काय पर्याय आहेत ह्या सगळ्या? नाही, त्याच्यामध्ये काय आहे की पाकिस्तानची ही जेव्हा एखादा देश दहशतवादाला स्टेट पॉलिसी म्हणून वापरतो, राज्य यंत्रणेचं टूल म्हणून वापरतो, तेव्हा ते मागे घेणं सोपं नसते. मग ते दुधारी शस्त्र आहे. पाकिस्ताननं तो प्रयोग अफगाणिस्तानात पण केला, भारतात पण केला. अफगाणिस्तानात तो करत असताना अमेरिकेचा त्यांना पाठिंबा होता. मुजाहिदीन तालिबान उभं केलं तेव्हा अमेरिकेचा पाठिंबा होता. नंतर अमेरिकेनं तालिबानच्या विरोधात युद्ध केलं, पुन्हा तालिबानच्या हातात सत्ता गेली वगैरे वगैरे, तो सगळा इतिहास आहे. मुद्दा काय आहे की ही पाकिस्तानला चटक लागली आहे आणि त्याचाच फायदा घेत त्यांनी भारतामध्ये, काश्मीरमध्ये, त्याच्या आधी पंजाबमध्ये पण दहशतवादाला बळ द्यायचा प्रयत्न केला की तो बळ दिलं होतं. त्यामुळं हे पाकिस्तानसाठी सोपं आहे. पाकिस्तानचं दुखणं काय आहे तर काश्मीरचा बाऊ करत त्यांना भारताविरोधात वातावरण कायम ठेवायचं आहे. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा एक आधार भारत द्वेष किंवा भारत विरोध आहे, जो असायला नाही पाहिजे खरं तर, पण तो आहे. त्यामुळं जोपर्यंत तो भारत द्वेष संपत नाही, जोपर्यंत तुम्ही द्वेषावर आधारित आपल्या देशाचे काय म्हणता येईल की उभारणी करू पाहताय, पोझिशन घेऊ पाहताय, तोपर्यंत हे असंच चालणार आहे. त्याच्यामध्ये काही फार मोठा फरक पडणार नाही. पण जोपर्यंत त्यांना पनिश केलं जात नाही तोपर्यंत हे चालत राहील. आणि तेवढी पनिशमेंट करणं म्हणजे पाकिस्तानवर सर्वंकष युद्ध करणं असाच त्याचा अर्थ असू शकतो. त्यामुळं त्या टोकाला जायचं का, कारण त्याचे आणखी वेगवेगळे परिणाम आहेत. त्यामुळं लो कॉस्ट वॉर असं ज्याला म्हणता येईल ते पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून करतोय. त्यामुळे त्याच्यावर आता लगेच सोल्युशन आहे अशातला भाग नाही. पण आत्ता जे एअर स्ट्राईक जे झाले आहेत ते त्याच्यावरचं तातडीचं दिलेलं एक खणखणीत उत्तर आहे. त्यामुळे निदान ते दबायला ते नक्कीच मदत होईल. आम्ही मान्य करणार नाही हे तर आपण नक्की सांगितलेलं आहे, तर तो परिणाम नक्की आपण साधला आहे. आता दुसरा जो भाग आहे तो आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांचा. आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न काय आहे की सगळ्यांना माहिती आहे की हे दोन देश एकमेकाच्या काय विरोधात काही ना काहीतरी करत आहेत किंवा पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये एक संघर्ष आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि कुणालाच या संघर्षात थेटपणे उतरायचं नाही. आता अशा वेळेला काय असतं, अशा वेळेला एक सुविचार सांगण्याची पद्धत असते आणि तसे सुविचार सगळेजण सांगायला लागलेत की बाबा तुम्ही हे तणाव कमी करा,
नॉर्मलशीला या, शांतता राखा, शांततेला संधी मिळायला पाहिजे, हे सगळे सुविचार आहेत. आणि जेव्हा जेव्हा संघर्ष असतात तेव्हा असे सुविचार ऐकवले जातात. आपण म्हणालो होतो ना की ही काही युद्ध करण्याची वेळ नाही आहे युक्रेन आणि रशियाच्या वेळेस त्याच्यामुळे काही युद्ध थांबलं का? पण हे एक जबाबदारीनं करण्याची काही गोष्टी असतात आणि त्या केल्या जातात. त्या प्रतिक्रियांना माझ्या मते खूप महत्त्व नाही आहे, कारण त्या ऑब्वियस आलेल्या आहेत. संपूर्ण युरोपियन देशांच्या प्रतिक्रिया काय आहेत तर त्या साधारण एकाच प्रकारच्या आहेत की शांतता पाळायचा प्रयत्न करा, तणाव थांबवा. अमेरिकेची प्रतिक्रिया, ट्रम्प हा माणूसच उलटा पालटा कसाही बोलतो, पण त्याचा सगळी गोळाबेज केली तर प्रतिक्रिया एकच आहे की तुम्ही दोघांनी आता हा प्रश्न संपवा. त्यामध्ये ते असं ॲग्रेसिव्हली म्हणत नाही आहेत की अमेरिका याच्यामध्ये येईल आणि हा प्रश्न संपवेल असं म्हणत नाही आहेत. अमेरिकेची बदलती भूमिका मला वाटते खूप महत्त्वाची आहे, अमेरिका चीनची यातली. अमेरिकेनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या भारत पाकिस्तान युद्धांमध्ये सतत एक भूमिका निभावली आहे. म्हणजे जवळपास 90च्या दशकापर्यंतची अमेरिकेची भूमिका ही पाकिस्तानला बळ देणं आहे. 71च्या युद्धात त्यांनी 7वा आणलं. आपल्याला माहिती आहे की एक भारताला एक हे ठेवा थ्रेट परसेप्शन म्हणून ते आणलं होतं. ते युद्ध झालं, आपण थांबलो आणि बांगलादेश स्वतंत्र झाला माहिती आहे आपल्याला. पण 90च्या दशकानंतर अमेरिका सक्रियपणे 2 देशांमध्ये युद्ध होणार नाही यासाठी आपली सगळी ताकद वापरतोय. हे कारगिलचं युद्ध संपवताना अमेरिकेचा प्रभाव होता. नवाज शरीफना त्यांनी अतिशय स्पष्टपणे आता यापुढे नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर त्या सगळ्या ॲक्शन थांबल्या होत्या. आपण ते जिंकलं होतं युद्ध, पण अमेरिकेनं त्याच्यावर पाकिस्तानवर आणलेला दबाव हा एक त्यातला फॅक्टर होता. 2001च्या संसदेवरच्या हल्ल्यानंतर सुद्धा अमेरिकेने या प्रकारची भूमिका घेतली होती. आणि तुम्ही जर बालाकोटचा हल्ला बघितला, पुलवामानंतर बालाकोटमध्ये आपण हवाई हल्ला केला, त्यानंतर एक तणावाची परिस्थिती तयार झाली होती. त्यावेळेला आत्तासारखंच जवळपास वातावरण झालं होतं की हे एस्केलेटेड लॅडर पुढं वाढत निघाली काय. म्हणजे आपण हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानची त्यांची जी विमानं आहेत F जातीची विमानं ती भारताच्या हद्दीकडे ती भारताच्या हद्दीकडे आली. त्यातलं एक विमान आपण पाडलं, भारताचं एक विमान त्यामध्ये हे झालं. आणि तो विंग कमांडर अभिनंदन त्याच्यामध्ये पकडले गेले. त्यानंतर तणाव कमालीचा वाढला होता आणि कदाचित युद्धाला तोंड फुटेल असं वाटत होतं. पण तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांनी व्हिएतनाममधून एक हे केलं होतं की तुम्हाला लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये गुड न्यूज समजेल. आणि त्यानंतर अवघ्या काही तासामध्ये त्या कमांडरना पाकिस्ताननं मोकळं केलं. म्हणजे अमेरिकेनं काहीतरी रोल तिथं प्ले केला होता. तर तितकी ॲक्टिव्ह भूमिका आत्ता अमेरिकेची दिसत नाही आहे. अच्छा, तेवढी ॲक्टिव्ह भूमिका दिसत नाही आहे. अमेरिकेला युद्ध होऊ नये असं वाटतंय, हे काय आहे. ट्रम्प व्यक्तिशः कदाचित पाकिस्तानपेक्षा भारताच्या बाजूने अधिक असण्याची शक्यता आहे राजनैतिकदृष्ट्या. कारण त्यांना हे दिसतंय की तो तसा काय विक्षिप्त माणूस असला तरी तो व्यावहारिक पण आहे. हे दहशतवाद पाकिस्तान हे करतोय हे त्यांना दिसतंय. आणि काल त्याने गडबडीत प्रतिक्रिया दिल्याने आज विचारपूर्वक दिल्यासारखं. हा, म्हणजे ट्रम्पचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की सडन ते काहीतरी बोलतायत, तसे काल सडन बोलले आणि आज टिट फॉर टॅट अशी भूमिका घेतली. ती पण एका अर्थानं अमेरिकेसारख्या महाशक्तीने घ्यावी का, पण त्यांनी ती घेतली. मला असं वाटतं की अमेरिका थेटपणे याच्यामध्ये उतरणार नाही. थेटपणे न उतरण्याचा भारतासाठी फायदा काय, तर अमेरिका कुठलीही लॉजिस्टिकल मदत किंवा युद्ध जर झालं तर युद्धाच्या दरम्यान शस्त्रास्त्र पुरवठ्याची मदत पाकिस्तानला करण्याची शक्यता नाही. हा आपल्यासाठी मोठा फायदा आहे. राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेला आता जगाचा फौजदार म्हणून काम करण्याची इच्छा नाही आहे. म्हणजे झुकाव बघितला तर तो थोडासा भारताच्या बाजूनच असेल असं दिसतं. दुसरा महत्त्वाचा देश याच्यामध्ये आहे तो चीन. आणि चीनचा मात्र चीननं ऑफिशियल प्रतिक्रिया ही दुर्दैवी आहे या प्रकारची व्यक्त केली. पण चीनचा अंतर्गत हे साधारणपणे आपण मीडिया बघितला चीनचा तर तो स्टेट वे पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला दिसतोय. आणि तो मीडिया तिथला कंट्रोल मीडिया आहे. म्हणजे तो पाश्चात्य मीडियासारखा काही इंडिपेंडंट मीडिया नाही आहे. पाश्चात्य मीडिया सुद्धा त्यांच्या स्टेट पॉलिसीची अलाईन असतो नाही असं नाही आहे. पण बाय अँड लार्ज ते त्यांच्या भूमिका घेत असतात. म्हणजे त्या वर्तमानपत्राची, त्या चॅनलची थोडं स्वातंत्र्य आहे, बरंचसं स्वातंत्र्य आहे पाश्चात्य मीडियामध्ये, त्यात काही शंकेचं कारण नाही. चीनमध्ये तसं नाही आहे. त्यामुळे चीनच्या मीडियात येणाऱ्या बातम्या या चीनच्या भूमिकेशी सुसंगत आहेत असं मानायला जागा आहे. आणि ते जर बघितलं 2-4 दिवसातलं आपण, तर चीनचा पाकिस्तानकडचा झुकाव स्पष्ट दिसतोय. ज्या डिफेन्स यंत्रणेचा मगाशी आपण उल्लेख केला ती चीनी यंत्रणा आहे. पाकिस्तानमधले अनेक डिफेन्स इक्विपमेंट आता चीनचे आहेत. ते म्हणजे चीनवर आता पाकिस्तानचं अवलंबन मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मुद्दा असा आहे की युद्ध झालं
युद्ध झाल्यानंतर कंटिन्युअस शस्त्राचा पुरवठा ही एक महत्त्वाची गोष्ट असते. तर तिथं चीन पाकिस्तानच्या मदतीला येणार का, हा असा आत्ताचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि काउंटर त्याला मग रशिया आपल्याला मदत करेल का या केसमध्ये. तर या प्रकारचं एक इक्वेशन कसं तयार होतं याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. यातले सगळेच लोक तटस्थ राहिले तर भारताचा वर चष्मा स्पष्ट आहे. आता आपण एक बॉटम लाईन लावूया. आता मगापासून आपण जी चर्चा केली की एवढं सगळं होऊन युद्ध चिघळत चाललेलं आहे. बरोबर. पाकिस्ताननं मिसाईल अटॅक चालू केलाय, प्रत्युत्तर द्यायला चालू केलेलं आहे. त्यानंतर प्रोपोगंडा वॉर सुरू झाला आणि भारताचे सुद्धा जागतिक समुदायाकडनं ज्या प्रतिक्रिया येत आहेत, तर याविषयी ह्यात बॉटम लाईन तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की या सगळ्याचं सहाय एकच आहे की आता यात एक गोंधळाची परिस्थिती आहे की हे युद्ध चिघळेल की थांबेल. आता थांबण्याची शक्यता इतकीच आहे की पाकिस्तानला जर असं जाणीव झाली की याच्यातून आपलं खूप मोठं नुकसान होतंय तर ते एक सन्माननीय पळवाट काढायचा प्रयत्न करतील. जसं बालाकोट नंतर झालं की आम्ही पण भारताला हल्ले केले आणि आम्ही पण काही ते केलं, असं त्यांनी इंटरनल पोझिशन घेतली. आता आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे की भारतानं हल्ला केला आणि त्याला काही त्यांना प्रत्युत्तर देता आलं नव्हतं. पण अशी काहीतरी लष्कराची प्रतिष्ठा राखेल अशी पळवाट काढून थांबायचा प्रयत्न केला जाईल. पण जर त्यांच्याकडं ती खुमखुमीच असेल विशेषतः पाकिस्तानच्या लष्कराला तर हे चिघळत जाईल. आणि आत्ताच तर असं दिसतंय की हे चिघळण्याकडे निघाले, हे काही थांबत नाही आहे. म्हणजे तुमच्या मते भारत विवेकाच्या मार्गाने चाललेला आहे. अजून तरी आपण त्याच दिशेने आहोत. ही चर्चा आता इथंच थांबूया. पवार सरांनी आपल्या आजच्या विवेचनातून अशी भूमिका मांडली की भारताने पाकिस्तानवर हल्ला केला खरा, परंतु अद्यापही विवेकाचा मार्ग सोडलेला नाही आणि भारत तो मार्ग सोडू इच्छितही नाही. परंतु पाकिस्तानकडून जर युद्ध लादलं तर भारत तोडीस तोड उत्तर देईल, पण त्याचे परिणाम दोन्ही देशावर मोठ्या प्रमाणावर होतील. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानची बाजू न घेता न्यूट्रल भूमिका घेतली, हे अधोरेखित करण्यासारखे आहे. तर अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडीवरील चर्चा पाहण्यासाठी पाहत रहा TV नेक्स्ट.